लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। इथे अनामिकाचा भाऊ आलेला असतो आणि अनामिकाच्या भावासमोरच खूप मोठा तमाशा इथे झालेला असतो। जेव्हा इथे सोहमच्या तोंडून काजलचं नाव निघालेलं असतं आणि काजलचं नाव निघाल्यामुळे इथे आणि अनामिकाने तिच्या खोलीमध्ये जाऊनच स्वतःला गळफास लावून घेण्याचं काम केलेलं असतं आणि तेव्हाच सगळ्यांनी धाव घेऊनच तिला वाचवण्याचं काम केलेलं असतं। खरं तर आता अनामिका हे सगळं नाटकेपणाने करत असते। तेव्हाच रणजित म्हणत असतो, चांदेकरांच्या घरामध्ये माझ्या बहिणीवर असं होत असेल तर मी माझ्या बहिणीला या घरामध्ये ठेवणार नाही, मी माझ्या बहिणीला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घेऊन जाणार आहे। तेवढ्यातच अद्वैत म्हणत असतो, तू तर आम्हाला जुनाच ओळखत आहेस किंवा आपले जुने संबंध आहेत, तरी सुद्धा तू आमच्याबद्दल असा संशय कसा काय निर्माण करून घेऊ शकतोस? प्लीज असं करू नकोस ना। ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो। ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्याच्या नंतर आता इकडे अनामिका म्हणत असते, हे बघ दादा, प्लीज मला सोहमला सोडून कुठेच जायचं नाहीये, माझं सोहमवरती खूप मनापासून प्रेम आहे। आणि त्याचसोबत इथे रजनी म्हणत असते, हे बघा, जरी ह्या सगळ्या गोष्टी अशा असल्या तरी सुद्धा मला माहिती आहे सोहम आणि अनामिकाचं नातं फारसं नीट नाहीये, पण तिचं आमच्या सगळ्यांसोबत नातं खूप चांगलं आहे, तिचं आणि आमचं खूप पटतं, त्यासोबत आम्ही तिची व्यवस्थित काळजी सुद्धा घेऊ, पण प्लीज तुम्ही असं तिला इथून घरातून घेऊन जाण्याची भाषा करू नका ना। ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो आणि तेव्हाच इथे तो बोलत असतो, जर तुम्हाला माझ्या बहिणीची एवढीच काळजी आहे तर मग आता तिनं एवढी आत्महत्या करण्याचा कसा प्रयत्न केला? माझी बहीण मॅच्युअर आहे, ती स्वतःच्या पायावर उभी आहे आणि त्यासोबत तिच्यासोबत हे असल्या गोष्टी होत असतील तर मी अजिबातच हे खपून घेणार नाहीये आणि त्यासोबत मी माझ्या बहिणीला इथे अजिबातच ठेवणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्यावर आता इकडे आबा म्हणत असतात, अगं अनामिका, तुला जर एवढं सगळं काही वाटत होतं तर तू आमच्याशी बोलायचं होतंस, आम्ही नक्कीच काहीतरी त्यावरती तोडगा काढला असता, पण तू असं इथे आत्महत्या करण्याचा लगेचच निर्णय का आणि कशासाठी घेतलायस? आणि तेव्हाच इकडे जो रणजित आहे तो म्हणत असतो, ते जरी खरं असलं तरी सुद्धा मला माझ्या बहिणीची काळजी वाटत आहे आणि त्याचबरोबर आज जर तिच्या जीवाला काही झालं असतं तर आम्ही काय करायचं होतं? एकुलती एक बहीण आहे आमची। तेव्हा आबा त्याला समजून सांगत असतात, ते म्हणत असतात, हे बघ, मला तुझ्या सगळ्या गोष्टी समजत आहेत, पण तू सुद्धा थोडंसं समजून घे। त्याचसोबत हे बघ, नवरा बायकोच्या याच्यामध्ये भांडणं हे नेहमी आणि कुठेही होतच असतात, पण इथे आपण त्याला समजून घेतलं पाहिजे किंवा बोलून इथे त्यावर तोडगा काढलाच पाहिजे, असं आबा बोलत असतात। आता इकडे रणजित म्हणत असतो, पण ते जरी काही जरी असलं तरी सुद्धा मी इथे ठेवणार नाही। अद्वैत, तू मला काय बोलला होतास की मी माझ्या बहिणीची व्यवस्थित तू काळजी घेशील म्हणून ही काळजी घेतोयस का? आज माझ्या बहिणीने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलण्याचं काम केलेलं आहे, हे सगळं कोणामुळे झालेलं आहे? तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, हे बघ प्लीज तू थोडंसं समजून घे, एवढा मोठा गैरसमज आमच्या बाबतीत तू करून घेऊ नकोस। पण तेव्हाच तो म्हणत असतो, नाही, गैरसमज करण्याचा काहीच विषय नाहीये, माझ्या समोर हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे मी माझ्या बहिणीला इथे ठेवणार नाही। चल अनामिका, आत्ताच्या आत्ता आपल्याला इथून जायचं आहे। तेवढ्यातच अनामिका आता मनातच म्हणत असते, मी जर ह्या घरातून गेली तर मग सोहमला मला बर्बाद करायचं आहे, ते मी कसं करू शकते? त्यामुळे मला जायचं नाहीये। ती लगेचच रणजितचा हात सोडते आणि म्हणत असते, हे बघ दादा, मला माहितीये, मला तुझी काळजी कळतीये, पण प्लीज तू एकदा मला थोडंसं समजून घे ना, मला कुठेच जायचं नाहीये। आणि त्यासोबतच इथे माहिती आहे सोहमचं आणि माझं नातं जरी व्यवस्थित नसलं तरी सुद्धा ह्या घरातले लोक प्रत्येकजण माझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात आणि त्यांना माझी काळजी सुद्धा आहे आणि त्यामुळे मला कुठेच यायचं नाहीये। प्लीज तू मला थोडंसं समजून घे ना, ह्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जास्त जीव आहे आणि त्यासोबत माझं सोहमवरती खूप जास्त प्रेम सुद्धा आहे आणि मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी आता या पद्धतीने झालेल्या आहेत, पण माझा विश्वास आहे की हे नक्कीच सगळं व्यवस्थित होईल आणि त्यामुळेच मला इथेच राहायचं आहे। असाच ती आता इथे बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर इथे सोहमला थोडंसं वाईट वाटत असतं, रजनीला असं वाटत असतं की ठीक आहे, आता ही जात तर नाहीये ना आणि त्यामुळे इथे थोडासा वेळ भेटेल ह्यांना समजून सांगण्यासाठी आणि म्हणूनच तिला थोडंसं बरं सुद्धा वाटत असतं। त्यावरच इथे रणजित म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने असल्या तरी सुद्धा अनामिका, मला असं वाटते की तू नक्कीच चुकतेस। पण आता ती म्हणत असते, नाही दादा, जरी तुला वाटत असलं तरी मी चुकते, पण तरी सुद्धा माझं सोहमवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यामुळे मला इथून कुठेच जायचं नाहीये आणि मी इथेच राहणार आहे आणि शेवटपर्यंत हे नातं निभावण्याचा मी प्रयत्न करेन। लगेचच ती आता
कलाच्या गळ्यात पडत असते आणि मुद्दामूनच खुनशी हसत असते, कारण तिला जे काही करायचं असतं ते इथे आता तिचा प्लॅन हा व्यवस्थित पद्धतीने इथे होतच असतो आणि त्यामुळेच ती ह्या सगळ्या काही गोष्टी इथे या पद्धतीने करत असते. आता रणजित म्हणत असतो, ठीक आहे, तुला जर माझ्यासोबत यायचंच नसेल तर तू येऊ नकोस. इकडे अद्वैत आता रणजितला शाश्वती देत असतो. तो म्हणत असतो, हे बघ, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी इथे अनामिकाला काहीच होऊ देणार नाही आणि एक भाऊ म्हणून तू जसा आहेस तसाच मी सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि तेव्हाच इथे तू चांदेकरांच्या घरामध्ये तुझी बहीण इथे सेफ असेल आणि तिला काही होणार नाही याची मी खात्री देतो. तेवढ्यात रणजित म्हणत असतो, ते जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा इथे मला असं वाटतंय की आता चांदेकरांच्या स्त्रिया इथे सुखी, चांदेकरांमध्ये इथे स्त्रिया सुखी आहेत की नाही किंवा सेफ आहेत की नाही हेच मला इथे कळत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची इथे गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इकडे अनामिका रडत असते आणि इकडे तर आता अद्वैतने ही गोष्ट इथे सांगितलेली असते. तो म्हणत असतो की नाही, तू काळजी करू नको, सगळं काही इथे व्यवस्थित होईल आणि अनामिका सुद्धा व्यवस्थित राहील. आता इकडे जो हा आहे रणजित आहे तो म्हणत असतो, ठीक आहे, आता तर मी तुम्हा सगळ्यावरती विश्वास ठेवतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझ्या बहिणीला काही झालं तर मी तुम्हा लोकांना अजिबात सोडणार नाही आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी चांगलाच बदला तुमच्या सोबत घेतल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे तो बोलत असतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इकडे कला खूपच जास्त अस्वस्थ झालेली असते, कारण रजनी मॅडमने खूपच जास्त इथे टेन्शन घेतलेलं असतं. रजनीने ह्या सगळ्या गोष्टीचा एवढं टेन्शन घेतल्यामुळे तिला आता खूप वाईट वाटत असतं. त्याचबरोबर रणजित तर तिथून निघून गेलेला असतो, पण रणजित गेल्यानंतर आता इकडे मात्र रजनीला चक्कर आलेली असते आणि रजनीला चक्कर आल्यानंतर इथे ती खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते, कारण आता रणजितने जाता जाताच धमकी सुद्धा दिलेली असते की जर माझ्या बहिणीला काही झालं तर मी चांदेकरांना सोडणार नाही. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे हा जो कोणी आहे राहुल, त्याला सोहम, त्याला सुद्धा मी इथे सोडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोललेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर आता हे सगळं काही या पद्धतीने झालेलं असतं. आता इथे तर आबाने ह्या सगळ्या गोष्टी त्याला शाश्वती दिलेली असते की हे बघ, तू काळजी करू नकोस. त्याचबरोबर रणजित म्हणत असतो, आता जर माझ्याच बहिणीला इथे राहायचं असेल तर मी काहीच बोलू शकत नाही. इकडे रजनी सुद्धा म्हणत असते, हे बघ रणजित, तू आमच्यावरती विश्वास ठेव, इथे चांदेकरांच्या घरामध्ये हे असलं अजिबातच होत नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की दादा, तू काळजी करू नकोस, मी माझ्या जीवाची पूर्ण काळजी घेईन आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की माझं सोहमवर प्रेम आहे आणि त्यामुळे मला त्याला सोडून कुठेच यायचं नाहीये, असंच इथे ती बोलत असते. आता इकडे अद्वैतवरती हे सगळे आरोप झालेले असतात, त्यामुळे अद्वैतला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतं. त्याला असं वाटत असतं की नाही, हे सगळं अशा पद्धतीने होता कामा नव्हतं पाहिजे, कारण इथे सगळेजणच होते आणि हिच्या भावासमोरच हे आत्ता एवढं सगळं व्हायला नको होतं, असा तो इथे विचार करत असतो. आणि तेव्हा रणजित निघून गेल्यानंतर इथे जी अनामिका आहे ती सुद्धा तिच्या खोलीमध्ये निघून गेलेली असते, तर सोहमसुद्धा तिला समजवण्यासाठी जात असतो. इकडे आता जी कला आहे ती म्हणत असते, चांदेकर, मला खूप काही टेन्शन आलेलं आहे. त्याचबरोबर रजनी मॅडम ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप जास्त अस्वस्थ झालेल्या आहेत आणि त्याचसोबत त्यांना आधार द्यावाच आपल्याला लागणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती फार परिणाम झालेला आहे. त्यावरच अद्वैत म्हणत असतो, हे बघ खरे, तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी बोलेल एकदा सोहमशी, असंच आता इथे तो बोलत असतो. तेवढ्यातच इथे रजनीकडे कला जाते आणि रजनीकडे कला गेल्यानंतर ती तिला समजावून सांगत असते, रजनी मॅडम प्लीज तुम्ही नका काळजी करू, नका टेन्शन घेऊ. पण आता इथे रजनीला थोडंसं अस्वस्थ वाटू लागलेलं असतं आणि लगेचच टेन्शनमुळे तिला इथे चक्कर येते. चक्कर आल्याबरोबरच कला तिला सावरण्याचं काम करते आणि तिला एका तिथे असलेल्या सोप्यावरती ती बसवत असते. तेवढ्यात पाणी वगैरे प्यायला देते आणि तेव्हा आबा म्हणत असतात, एक काम कर कला, तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन जा. आणि तेव्हाच कला म्हणत असते, हो आबा ठीक आहे, मी त्यांना त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जाते. आता कला ती रजनीला त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेलेली असते आणि तेव्हा कला म्हणत असते, एक काम करा रजनी मॅडम, तुम्ही ना थोडासा इथे आराम करा, तुम्ही थोडासा आराम केला की नक्कीच तुम्हाला बरं वाटेल आणि त्याचसोबत इथे मी तुमच्यासाठी काहीतरी खायला वगैरे घेऊन येते किंवा चहा कॉफी तरी घेऊन येते, असं इथे ती बोलत असते. तेवढ्यात तिथे श्रीकांत आलेला असतो आणि रजनी रडत असते. तेवढ्यातच तो म्हणत असतो, काय झालं रजनी, तू का रडत आहेस आणि ही कसली गोळी तू तिला देत आहेस. तेवढ्यातच आता कला म्हणत असते, इथे रजनी मॅडमला चक्कर आली होती
होती. तेवढ्यातच ते म्हणत असतात, का कशामुळे चक्कर आली होती, काय झालेलं आहे आणि गोळी कसली खात आहेस. तेवढ्यातच कला म्हणत असते, नाही श्रीकांत काका प्लीज तुम्ही आता त्यांना काही विचारू नका ना, तुम्ही जर त्यांना काही विचारलं तर त्यांना पुन्हा इथे चक्कर येऊ शकते, असंच इथे आता ती बोलत असते. आणि तेव्हाच श्रीकांत पुन्हा म्हणत असतात की पण झालं तरी काय आहे, कशामुळे तिला चक्कर आलेली आहे, काही कळेल का. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा ती म्हणत असते, सांग रजनी काय झालेलं आहे, तू बोलत का नाहीयेस, तुला सांगायलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी श्रीकांत म्हटल्याच्या नंतर आता रजनी पुन्हा रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की खरं सांगू का, हे सगळं कशामुळे झालेलं आहे, तर हे सगळं सोहममुळे. सोहम आणि त्याबरोबरच अनामिकामध्ये वाद झाला आणि अनामिकाने सोहमच्या बोलण्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तिनं गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासोबतच इथे ते म्हणत असतात आणि हे सगळं कशामुळे झालेलं आहे, काय केलं त्या कराट्यानं. तेवढ्यातच आता रजनी म्हणत असते, सोहम बोलत होता आणि त्याचबरोबर रंजित आला होता आणि बोलता बोलता त्यानं काजलचं नाव घेतलं आणि त्यामुळेच जी अनामिका आहे ती घरामध्ये तिच्या खोलीमध्ये धावतच गेली आणि धावतच गेल्यानंतर स्वतःला तिनं गळफास लावून घेण्याचं काम केलं आहे. हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता इथे जे काही श्रीकांत आहे ते म्हणत असतात, अच्छा म्हणजे तुझं त्या पोराकडती अजिबातच लक्ष नाहीये, तुझं त्या पोराकडती लक्ष असायला हवं, तू त्या पोराकडती का लक्ष देत नाही हेच मला इथे समजत नाहीये. रजनी तू काय करत आहेस आणि त्याचसोबत हे सगळं काय चाललेलं आहे, ह्या तरी गोष्टी इथे तुला समजतायत का, किती दिवस हे असं चालू राहणार आहे, किती दिवस तू अशी मुळमुळ रडत बसणार आहेस, हे सगळं त्याच्यामुळेच होत आहे. आणि त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टीला तू जिम्मेदार आहेस, तू जबाबदार आहेस, तू त्या पोराकडे लक्ष न दिल्यामुळे हे सगळं झाले. अगं तू दिवसभर घरामध्ये काय करत असतेस, फक्त आणि फक्त धुनी भांडीच करण्याचं काम करतेस का, तुला कळायला हवं ना काय करायचं आणि काय नाही ते. आणि त्याचबरोबर त्या पोराने जर नाही ऐकलं तर त्याच्या 2 कानफड्या सुद्धा तू इथे द्यायला हव्यास ना, पण तू तसं काहीच नाही केलेलं, फक्त तू काय करतेस, तू कुठल्याच कामाची नाहीयेस रजनी. एवढं सगळं श्रीकांत बोलत असतात की अक्षरशः रजनीला पुन्हा आणखी त्रास व्हायला सुरुवात होत असते. इकडे माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता चहा बनव आणि काहीतरी वेगळं फ्रेश असं खायला घेऊन ये, नेहमीच तो शेवचिवडा नकोय. आणि तेव्हा इकडे कलाला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि इथे कलाला तर काय करावं काय नाही ह्या गोष्टी इथे समजतच नसतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला सोहम अनामिकाकडे गेलेला असतो आणि तो म्हणत असतो, अनामिका माझ्यामुळे खूपच चिडलेली आहे, मला असं वाटतंय की तिची नक्कीच आपण समजूत काढली पाहिजे आणि त्याचसोबत तिला आता इथे समजवल्याशिवाय मला दुसरा पर्याय सुद्धा राहणार नाहीये. तो तिच्या पायाशी जाऊन बसतो आणि तिला हात लावून समजवण्याचा आधार देण्याचा काम करत असतो. पण तेवढ्यातच आता इथे पुन्हा जी अनामिका आहे, अनामिकाने सोहमला इथे झिडकारलेलं असतं आणि सोहमला झिडकारल्यानंतर इथे सोहम पुन्हा रागानेच खाली निघून गेलेला असतो. आता सोहम रागानेच खाली निघून तर गेलेला असतो आणि तेवढ्यातच आता इकडे मात्र अद्वैत हॉलमध्ये असतो आणि तेवढ्यात सोहमला आवाज देतो आणि म्हणत असतो, सोहम काय चाललेलं आहे, कुठे निघालायस. आणि त्याचसोबत तो म्हणत असतो, नाही काही नाही. तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, पुन्हा तुमच्यामध्ये काही झालंय का. त्यावर तो म्हणतो, नाही पण मला एक गोष्ट कळत नाही, मी हिच्यासोबत कसाही वागलो तरी सुद्धा मीच इथे वाईट ठरत आहे, मला कळत नाही मी नेमकं हिच्यासाठी काय आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तेवढ्यातच आता अद्वैत म्हणत असतो, हे बघ तू माफी मागायला गेला होतास पण अगोदर तू चुका करतोयस, आता स्वतःच्या बायकोसमोर कुठल्या तरी दुसऱ्या मुलीचं नाव घेणं हे चुकीचंच आहे ना, मग तिला हट होणारच ना, मग तू थोडंसं समजून घ्यायला हवंयस ना, इथे तू थोडीशी काळजी वगैरे घ्यायला हवीस ना. तेवढ्यातच आता सोहम म्हणत असतो, ते तर आहे सगळं काही खरं, पण मी तिची माफी सुद्धा मागायला गेलो होतो ना. तेवढ्यातच अद्वैत म्हणत असतो, तू अगोदर चुका करतोस आणि चुका केल्याच्या नंतर पुन्हा समोरच्या व्यक्तीने तुला माफ करावं असं इथे तुला वाटत आहे, मग ते कसं शक्य आहे, ती समोरची व्यक्ती तुला माफ तरी कशी करेल. आणि हे बघ ह्या सगळ्या गोष्टीला तू थोडासा वेळ दे, थोडासा वेळ दिल्यावर सगळं काही व्यवस्थित होईल, असंच इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यावर आता हे बघ तू थोडासा वेळ दे आणि वेळ दिल्यावर सगळं नीट होईल. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की दादा मला एक गोष्ट कळत नाही आहे, मी काय करू, काय केल्यानंतर मला इथे सगळं काही व्यवस्थित होईल, असंच इथे आता तो बोलत असतो. आता त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इथे जो काही अद्वैत आहे अद्वैत त्याला समजवत असतो. इकडे मात्र कलाला प्रश्न पडलेला असतो. इकडे कला विचार करत असते, श्रीकांत काका एवढं रजनी मॅडमशी एवढं तुच्छतेने कसं वागू शकतात, मला तर हे खूपच जास्त विचित्र वाटत आहे, असाच ती इथे विचार करत असते. तेवढ्यातच ती म्हणत असते, रजनी मॅडम प्लीज तुम्ही नका ना एवढा स्वतःला त्रास करून घेऊ, हे बघा हवं तर मी चहा आणि नाश्ता बनवते, तुम्ही आराम करा, तुम्हाला आरामाची खूप जास्त गरज आहे. तेवढ्यातच रजनी म्हणते, नाही कला, जर मी नाही बनवलं तर मला पुन्हा काही गोष्टी इथे ऐकून घ्याव्या
लागतील आणि मला आता कुठलीच गोष्ट ऐकून घ्यायची नाहीये किंवा काहीच करायचं नाहीये. तेवढ्यातच ती आता किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर कला पुन्हा आणखी एकदा रजनीकडे जात असते. ती म्हणत असते, रजनी मॅडम प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना मला, मी बनवते ना सगळं, तुम्ही आराम करा थोडासा, हवं तर मी जे बनवते ते तुम्ही नंतर त्यांना नेऊन द्या. तेवढ्यातच ती म्हणत असते, नाही कला तुला नाही माहिती, हे बघ मला पुन्हा इथे ऐकून घ्यावंच लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि मला कुठलीच गोष्ट इथे ऐकून सुद्धा घ्यायची नाहीये, प्लीज तू थोडंसं समजून घे ना. असंच कला सुद्धा आता इथे तिला बोलत असते आणि तेव्हाच आता इकडे अद्वैत हा डायनिंग टेबलवरती बसलेला असतो. अद्वैत जेव्हा डायनिंग टेबलवरती बसलेला असतो तेव्हाच कला त्याच्याकडे येते आणि कला म्हणत असते, अद्वैत मला रजनी मॅडमची खूप जास्त काळजी वाटते, त्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूपच जास्त डिस्टर्ब झालेल्या आहेत, त्यांना आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि समजून सांगितलं पण पाहिजे. तेवढ्यातच अद्वैत म्हणत असतो, ते तर आहेच, पण पुन्हा एकदा कला इथे रजनी मॅडमकडे किचनमध्ये जात असते आणि रजनीला थोडीशी मदत करत असते आणि तिला समजून सुद्धा सांगण्याचं काम करत असते. त्यावर रजनी म्हणत असते, नाही कला मला तर खूपच जास्त वाईट वाटत आहे, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत. त्यामुळे आता इकडे दुसऱ्या बाजूला पूजाला बांधून ठेवलेलं असतं आणि ज्या गुंडांना इथे पूजेची कामगिरी दिलेली असते ते गुंड मात्र इथे बाहेर गेलेले असतात आणि जेव्हा ते गुंड इथे बाहेर गेलेले असतात तेव्हाच इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की तिचा मोबाईल जो आहे तिथेच त्या टेबलवरती असतो. आता पूजा सरकतच तिचा मोबाईल घेण्याचा ती प्रयत्न करत असते, जेणेकरून मी काहीतरी करेल, कोणाला तरी फोन करेल आणि मला इथे येऊन बाहेर काढण्यासाठी कोणीतरी मदत करेल हा विचार तिच्या मनामध्ये असतो. शेवटी ती एका हातानेच कसा बसा तो मोबाईल घेत असते आणि तो मोबाईल घेतल्यावर कलाला लगेचच ती फोन लावते. आता कलाला फोन लावण्यासाठी तिला खूप जास्त मेहनत, खूप जास्त धडपड सुद्धा इथे करावी लागलेली असते. बांधून ठेवलेलं असतं आणि बांधून ठेवलेलं असल्या कारणाने तिला काही एवढ्या सहजासहजी ह्या गोष्टी इथे करता येत नसतात आणि ह्या सहजासहजी एवढ्या काही गोष्टी इथे न करता आल्यामुळे आता इकडे मात्र जी काही पूजा आहे ती पटकन तो मोबाईल घेते आणि पटकन तो मोबाईल घेतल्याच्या नंतर आता ती लगेचच इथे कलाचा जो मोबाईल आहे नंबर आहे तो इथे डायल करते. आता कलाचा नंबर डायल केल्याच्या नंतर इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. कलाला लगेचच पूजाचा फोन येतो आणि कला म्हणत असते, हे बघ ना अद्वैत चांदेकर पूजाचा फोन आलेला आहे. तेव्हा तो म्हणत असतो, उचल बरं पटकन, असं म्हणूनच आता कला लगेचच फोन उचलते आणि फोन उचलल्यावर ती हॅलो हॅलो म्हणत असते, पण तिकडून मात्र फक्त कारण तोंडावर पट्टी असते आणि तोंडावर पट्टी असल्यामुळे इथे तिला कसलाच आवाज हा येत नसतो आणि तिला कसलाच आवाज न आल्यामुळे इथे कला तर खूपच टेन्शनमध्ये असते. इकडे मात्र जी काही इथे ही आहे रोहिणी आहे, रोहिणी म्हणत असते, हे काय चाललेलं आहे राहुल सगळं, आणि त्याचसोबत त्या कलाला पूजाचा फोन कसा आलेला आहे. तेवढ्यातच राहुल म्हणतो, हे शक्यच नाहीये, कारण तिचा फोन येणं शक्यच नाहीये, तिला तर मी बांधून ठेवलेला आहे व्यवस्थित आणि त्याचसोबत तिचा फोन हिला कसा आलेला आहे ह्या गोष्टी तरी ते कळत नाहीत. आचाच तो आता इथे विचार करत असतो. इकडे कला म्हणत असते की बोल ना काय झालेलं आहे, आणि त्याचबरोबर तुझा आवाज हा अजिबातच येत नाहीये. तेवढ्यातच इकडे कला म्हणत असते, नाही नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. आता कला मला 2 दिवस झालं जी पूजा आहे, एक तर तिचा फोन नाहीये आणि 2 दिवसापासून फोन नसल्या कारणाने आत्ता तिचा इथे फोन आलेला आहे आणि आत्ता तिचा इथे फोन आल्याच्या नंतर हे सगळं अशा पद्धतीने तिचा आवाज सुद्धा येत नाहीये. नक्कीच चांदेकर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मला कळत नाहीये. तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो, काय झालेलं आहे काही कळेल का. तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते, नाही कळत आहे, पण काहीतरी शोधून काढायलाच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी काय आणि कशा होत आहेत हे सुद्धा सगळं शोधून काढायलाच पाहिजे, असाच इथे कला आता विचार करत असते. तेवढ्यातच इकडे आता राहुल लगेचच बाजूला जातो आणि राहुल लगेचच बाजूला गेल्यानंतर तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो, ते म्हणजेच की आता इथे त्या मुलीचा फोन कसा आला, म्हणूनच तो त्या गुंडांना इथे फोन करतो. आता त्या गुंडांना इथे त्याने फोन केल्यानंतर आता ते गुंड म्हणत असतात, नाही साहेब ती मुलगी तर आमच्या समोरच आहे. इकडे कला म्हणत असते, नाही मला तर खूपच काहीतरी विचित्र वाटतंय, मला असं वाटतंय की आज आपण इथे तिला शोधायला गेलंच पाहिजे. आणि तेव्हाच इकडे रजनी सुद्धा हे ऐकत असते. तेव्हाच आता मला असं वाटतंय की आपण तिला शोधायला तिच्या घरी गेलं पाहिजे. 2 दिवसापासून इथे ती गायब आहे आणि त्याचसोबत तिचा फोन सुद्धा नाहीये. त्याचसोबत घरी गेल्यानंतर काही तरी मार्ग निघेलच आणि घरी गेल्यानंतर काहीतरी आपल्याला समजेलच. ह्या सगळ्या गोष्टींचा कला आता इथे विचार करते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच.
तुम्हाला यापुढील भाग पाहायचे असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कला अद्वैत आता पूजाच्या घरचा पत्ता शोधतच तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचल्याच्या नंतर ते पूजाच्या आईला सगळ्या काही प्रकारे ते विचारत असतात. तेव्हा पूजाची आई म्हणत असते की नाही, माझी मुलगी 2 दिवसापासून ऑफिसला म्हणून गेलेली आहे, तर ती पुन्हा अजून घरी आलेलीच नाहीये. साहेब कुठे आहे माझी मुलगी, काय झालेलं आहे माझ्या मुलीला, आमच्या घरचा आधार फक्त आणि फक्त माझी मुलगीच आहे, शोधाना तिला, काय झाले. तेव्हाच कला म्हणत असते काय 2 दिवसापासून ऑफिसला आलेले आहे. तेव्हाच आता ती म्हणत असते हो. तर आता इथे कला आणि अद्वैत त्या आजीला आधार देण्याचं काम करतात. ते म्हणत असतात हे बघा, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, मी तुमच्या मुलीला व्यवस्थित शोधेल आणि तुमच्या मुलगी तुमच्या पुढे सुखरूप हजर असेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे बोलत असतात. आता तिथून लगेचच कला आणि अद्वैत पोलीस स्टेशनला जाऊन पूजाची मिसिंग कंप्लेंट देत असतात. तर इकडे आबा म्हणत असतात अरे तुम्ही त्या पूजाच्या घरी जाणार होतात, काय झालं, त्या पूजाचा काही पत्ता वगैरे लागला का. तेवढ्यातच कला म्हणत असते नाही ना आबा, 2 दिवस झालं ती ऑफिसला म्हणून निघालेली आहे, तर आणखी घरी पोहोचली नाही. तेवढ्यातच आबा म्हणत असतात मग तुम्ही एक काम करा ना, मला असं वाटतंय की तुम्ही पोलीस कंप्लेंट. तेव्हाच कला म्हणते हो आबा, आम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा देऊन आलेलो आहोत, बघू आता काय होतंय आणि कशा पद्धतीने पूजाचा इथे तपास लागतोय आणि पोलीस कशा पद्धतीने पूजाला शोधतायत. तर आता इकडे पोलीस कंप्लेंट ही गोष्ट ऐकल्याबरोबरच रोहिणीला तर खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. सगळेजण इथे असतात पण राहुल इथे नसतो. कलाचं लक्ष राहुलच्या रिकाम्या असलेल्या खुर्चीकडे जातं आणि तेव्हाच ती म्हणत असते पण राहुल कुठे आहे, राहुल जेवायला नाहीये. तेवढ्यातच आता रोहिणी मुद्दामून रागातच तिला म्हणत असते राहुलची पार्टी आहे आणि तो पार्टीसाठी गेलेला आहे. कारण रिकामी खुर्ची पाहिल्यावर कलाच्या मनात संशय आलेला असतो आणि त्यामुळेच रोहिणीने असं उत्तर दिलेलं असतं. पण आता प्रेक्षकांनो कला विचार करत असते नाही, माझ्या हातातून काहीतरी नक्की सुटत आहे, मला काहीतरी शोधलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, पण काय माझ्या हातून सुटत आहे, हा राहुल नेमका पार्टीसाठी कुठे गेलेला आहे असा कलाच्या मनामध्ये विचार येतो आणि त्यामुळे लगेचच आता कला राहुलचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागावर जाणार असते. तर पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी. भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.